नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या विविधा या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा लेख आहे 25वा पाडवा. लेखिका मृदुल देसवांडीकर. यावेळचा पाडवा खास असणार आहे आमचा, सिद्धार्थ डोळा मारून हसत सांगत होता. यावेळी आम्ही पॅरिसला जातोय. तिथे सगळं फिरणार आहोतच, पण बायकोच्या कमरेत हात घालून नाईट क्लबला जायचंय. त्याच्या या वाक्यावर मिताली थोडी लाजल्यासारखी झाली, कावरी बावरी झाली. एक नक्की, ही जी अशी कपल्स असतात, इतक्या वर्षानंतरही नात्यातला चार्म टिकवून असतात. ती गोष्ट अचानक घडणारी नसते, त्यामागे प्रयत्न असतात, धडपड असते, तितकीच सहजता आणि मुख्य म्हणजे प्रेम आणि आकर्षण. हे सगळं किंवा यात आणखीही काही अदृश्य अशा गोष्टी असतात ज्या शब्दात बांधता येणार नाहीत कदाचित, पण अस्तित्व असतं त्यांचं. ती एक अनामिक ओढ असते दोघांमधली. हे सगळं घडतं, घडेल, पण मुळात जोडीदार हे पक्के दोस्त असायला हवेत. म्हणजे असं की काय वाटेल ते सांगता यावं, कोणत्याही विषयावर बोलता यावं, त्यात स्त्री पुरुष कमी जास्त असले काहीही भेदभाव न ठेवता. आणि हे सगळं होणं ही एक प्रक्रिया असते, काळानुसार घडत जाणारी गोष्ट असते, जी एका रात्रीत नाही घडणार. खूपशा जोडप्यांचं म्हणणं असं असतं की हो, आमच्यातही होती की अशी ओढ, आम्हालाही फार वाटायचं एकमेकांसाठी, पण लग्नाला काही वर्ष झाली, मुलं झाली आणि मग बदललं सगळं. आता आम्ही नवरा बायको कमी आणि आई बाबा जास्त आहोत. हो, असं होतं खरं अनेकांचं. आई बाबा होण्याची प्रक्रिया ते लोक इतकी मनावर घेतात की त्यात मग त्यांच्यातले नवरा बायको वजा होतात आणि त्यांच्यातले प्रेमी आणि प्रेमिका तर कोमातच जातात म्हणा ना. हे सगळं कुठपर्यंत टिकतं, तर मुलं मोठी होईपर्यंत. मुलं एकदा का 15-16 वर्षांची झाली की एक पोकळी निर्माण होते. कारण मुलं आता त्यांच्या बाह्य विश्वात जास्त रममाण होतात आणि हे आईबाबांच्या भूमिकेत वावरणारे नवरा बायको एकटं फील करायला लागतात. त्यातही बायका जास्त. पण त्यांना एकमेकांमध्ये किती गॅप पडलीये याची जाणीव व्हायला लागते, पण कधी कधी खूप उशीर झालेला असतो. अनेकदा तर हे नोटीस पण केलं जात नाही की नात्यात काही डाऊनफॉल आलाय. बस रुटीन चालू असतं आणि संसाराचा गाडा ओढत जोडीदार आपले जगत राहतात, पण अगदी नीरसपणे. हे तेव्हाच लक्षात येतं जेव्हा त्यांना असं एखादं स्पायसी कपल नजरेला पडतं किंवा तत्सम काही ज्यातून त्यांना त्यांच्यातल्या दुरावलेल्या नात्याची जाणीव होते. काही वेळा शारीरिक दुखणी काही ना काही सुरू झालेली असतात, म्हणजे डायबेटीस किंवा हार्ट संबंधित काही त्रास, स्ट्रेस वाढणं किंवा क्वचित प्रसंगी बायकांना मेनोपॉज किंवा त्याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम. अशा गोष्टींना जेव्हा तोंड द्यावं लागतं तेव्हा मग नवरा बायकोच्या नात्यात कधी कधी दुरावा येतो. मग तो शारीरिक त्रास होण्यामुळे किंवा त्यामुळे आलेल्या मानसिक कारणांमुळे किंवा कधी कधी त्या बाबतीतल्या अज्ञानामुळे दुरावा येतो. अशी एक ना अनेक कितीतरी कारणं असतात. त्यामुळे एकत्र आलेल्या आणि इतकी वर्ष एकत्र राहणाऱ्या जोडप्यांमध्ये सुद्धा दुरावा येतो. आणि म्हणूनच हे नातं जगवणं, टिकवणं ही एक ऑनगोईंग प्रोसेस आहे. एकदा लग्न झालं की झालं असं नाही. उलट आता बदलत्या काळानुसार असे जे लिव्ह इन मध्ये एकत्र राहतात किंवा लग्नाशिवाय एकत्र राहतात त्या जोडप्यांबाबत सुद्धा या गोष्टी लागू होतात. जोडपं हे जोडपंच असतं, त्यामुळे बऱ्याच काळात होत जाणाऱ्या घडामोडींचे परिणाम नात्यांवर होणं स्वाभाविक आहे. मुळात हे लक्षात घ्यायला हवं, कोणतंही नातं ही एक जिवंत गोष्ट आहे, जिला खत, पाणी, अन्न सगळं काही लागतं. त्या नात्याच्या स्वतःच्या अशा गरजा आहेत, मागण्या आहेत. दोन माणसं ही माणूस म्हणून बदलत राहतात वयाने, परिस्थितीमुळे, अनुभवांमुळे. त्यामुळे 28व्या वर्षी असणारे हे दोघे 50व्या वर्षी माणूस म्हणून बदललेले असणार. त्यामुळे नात्यातही काही मानसिक, शारीरिक बदल होणार आहेत, हे गृहीतक कुठेतरी धरून चालायला हवं आणि ते बदल स्वीकारायला हवेत. खरं तर 40+ हे वय खरं तर एन्जॉय करण्याचं आहे, ना की प्रौढपण आलंय म्हणून दुःखी होण्याचं. मुलं जरा मोठी असतात, संसारात स्थिरता असते, पार्टनर कळलेला असतो काही प्रमाणात,
काय हवंय, कसं हवंय माहीत असतं. म्हणून दोघांनी खरं तर फार नव्याने वेळ द्यावा एकमेकांना आणि काही नवीन एक्सप्लोर करावं. राहण्यातही दिसण्यातही इच्छित बदल जरूर करावेत. त्यामुळे रिफ्रेशिंग वाटतं. पार्टनरला काय आवडतंय ते जाणून तशा गोष्टी काही कराव्यात. दोघांनीच असं मिळून वीकेंड किंवा असा काही वेळ मिळवून शॉर्ट ट्रिप्स कराव्यात. काही फन एलिमेंट्स आहेत जे सहजीवनातली खुमारी वाढवतात, ज्याला वयाचं मुळीच बंधन नाही. एकत्र गाण्याचे कार्यक्रम, नाटक, सिनेमे बघणं, दोघांना आवडणाऱ्या गोष्टी एकत्र करणं, जिमला किंवा चालायला एकत्र जाणं, अगदी किराणा खरेदी एकत्र करणं यातही गंमत आहे. एकमेकांच्या आवडी कळतात, एकमेकांना एक्सप्लोर करता येतं. रोज नाही जमत पण वेळ काढून हे जरूर करावं. कधी एकमेकांना कारण नसतानाही छान गिफ्ट देऊन सरप्राईज द्यावं आणि कधी सरप्राईज जेवायला न्यावं. अनेक वर्ष एकत्र राहिल्यावर पार्टनरबद्दल कळलं काय ते असा ॲटिट्यूड न येऊ देता स्वतःला घडवत राहावं आणि जोडीदारालाही. नातं ताजं ठेवत राहावं आणि हे करायला कधीच उशीर झालेला नसतो. अगदी 25 पाडवे होईपर्यंत लक्षात नसेल आलं तरी पण पुढले पाडवे नक्कीच हातात असतात. थोडक्यात मनात आणू तेव्हा नात्यात बहार आणता येईल. प्रत्येक माणसात जसं एक मूल दडलेलं असतं ना, तसंच प्रत्येकात एक दिवाना प्रेमी आणि प्रत्येकीत एक दिवानी प्रेमिका सुद्धा लपलेली असते आणि त्यांना त्यांचं असं एक गाणं गायचं असतंच. ते गाणं कोणीही कधीच थांबवू नका. असं गाणं ज्यांना गाता येतं त्यांचे 25च काय कितीतरी पाडवे दोघांच्या सहवासात मधाळ होत राहतील, दोघांना समृद्ध आणि समाधानी बनवत राहतील.